उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतलं श्री परमेश्वर दर्शन, केली सुख समृद्धीची कामना। राज्याचे मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी हिमायतनगर येथील इतिहासकालीन श्री परमेश्वर मंदिरास भेट देऊन श्रींची मनोभावे दर्शन घेतले। महाराष्ट्रातील जनतेसह शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीची कामना केली। तसेच मंदिराच्या व्यवस्थापन व नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले। सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन कार्यक्रम व नागरी सत्कार समारंभात जाताना सकाळी 12 वाजता राज्याची उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली। प्रथम त्यांनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसराची पाहणी केली। श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने मंदिराचे उपाध्यक्ष महावीर चंद श्रीमाळ यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला। या प्रसंगी मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक अनिल मादस्वार, संजय माने, विलास वानखेडे, डॉक्टर मनोहर राठोड, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, शुद्धोदन हनवते, ज्ञानेश्वर पंदलवाड, रवी राठोड, बालाजी पाटील आदींसह असंख्य नागरिक, भाविक भक्त, मंदिर कमिटीचे सदस्य उपस्थित होते।